छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील तिसगाव वाळूज MIDC परिसरातील खवड्या डोंगरावर मनसुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील आई, वडील आणि मुलाचा दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार 11वीत शिकणाऱ्या कुणालचे काही दिवसांपासून वडिलांसोबत मतभेद सुरू होते. 10वीच्या परीक्षेत त्याने 92% गुण मिळवले होते आणि डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. घटनेच्या दिवशी कुणाल खवड्या डोंगराच्या कड्यावर गेला. त्याला वाचवण्यासाठी आईने आर्त विनवली करत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. काही जणांनीही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती अचानक गंभीर झाली. कुणालला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे वडील त्याच्यासोबत दरीत कोसळले. हा प्रकार पाहून आईनेही दरीत उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि मुलगा अशा एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका क्षणाच्या भावनिक निर्णयाचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे पुन्हा एकदा समोर आले आहे. मतभेद, राग किंवा कोणतीही अडचण असली तरी टोकाचा निर्णय घेण्याऐवजी जवळच्या व्यक्तीशी बोलणे आणि मदत घेणे गरजेचे आहे. आयुष्य कोणत्याही समस्येपेक्षा मोठे आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.